अगं वाढ की जेवाय का फिरतीये ग मी नाही वाढत म्हणलं बघ. का बरं वाढत नाही नाही मी काम करत नाही कशाला वाढत. काम म्हणजे वजाच होत नाही म्हणलं तुला ग नाही होत ना मग जावा मला वाढायचं पण होत नाही उगाच डोकं टेन्शन घेऊन आला. अगं वजाच होत नाही म्हणलं तुला ग वजाच वचला येत नाही उद्या नाही तर बिल वाजवलं. वैर रचा येत नाही म्हणलं ग वैऱ्याना नाही गेलतं बघा मित्रांनो आणि हिला म्हणलं तुला वजाच काम होत नाही उगं नुसतं मोठाडं बोलते म्हणलं तुम्ही जेव्हा केलंय ना भाऊजाईला तुमच्या होतंय माझ्याचं काम तिकडे जावा. अगं त्याच्या पैसे काय चल वाढ जेवा मला म्हणता ईर्ष्या करते हे करते ग बसाव ग माझ्या भाऊतरी हिन नका मी मस्त पाणी पाजायची नाही चल मी मस्त पाणी पाजायला दूध काढायचंय चल लेण्यागत कर नका. वाढ नाही जेवा वाढत नाही. केलंय भाऊजानं जावा खावा जावा अयो वाढ जेवाय वाढ गप्पा म्हणते बरं का तुम्हाला नाही मी सोडत नाही चल पाच कशी पसते बघू दे मला चल बाय काय तू माझी मी तुझ्यापाशी जेवाय वाढ म्हणणार की दुसऱ्यापाशी म्हणतो काय काम करत नाही बाई कोण कशाला काम म्हणजे होत नाही म्हणलं वजाचं काम होत नाही म्हणलं ग ती काय लावली अजून त्याचं हा केळ आहे का लय राग लागा नाकावर लय राग माझी तरी मी म्हणलं तिकडे ये ना म्हणलं फुगून बघ ईर्ष्या करतीसन हे करतीसन काम होत नाही काम- काम केलं तर कमीच आहे का दगडाला काय मी आज तुम्ही उद्या मला दगडाला घेतल्याशिवाय जायचं नाही खोटं दिराला बोल मी मला घेऊन जायला म्हणणार नाही काय खोटं बोल खोटं बोलू नको. वजाचं काम होत नाही म्हणलं तुला वजाचं काम होत नाही म्हणलं हा मी दुसरं काय म्हणलं काय गं मला लावू? वजाचं काम होत नाही वैरणवर गाडीवर असा येत नाही म्हणलं मी एवढंच म्हणलं की माझं काय चुकलं मग त्यात मग कुणी जायचं होतं भाऊजाईने यायचं होतं का तुम्हाला तिथे वैरण करायला अगं भाऊजाई होत नाही म्हणलं मी तेवढंच दोन रस ईर्ष्या करते म्हणलाव तुम्ही रच ईर्ष्या कुणाची केली मी सांगा तुम्ही काम आपल्याला होत नाही आणि ईर्ष्या करते म्हणता या अगं तुला वाटतं वजाचं काम उरकाव होत नाही तुला का उरकावा तुम्ही म्हणला ईर्ष्या करते ईर्ष्या बी करायला नको काहीच नको जेव्हा बी मला ईर्ष्या करायला नको जावा. असं आहे काय मग राहत आजचे दिवस उपाशी राहा नाही आजची उपाशी मला नाही लागत खायला उपोषणच धरतो उपोषण धरते किती दिवस धरते किती बी दिवस धरते 21 दिवसाची मुदत हाय असते तवर उपोषण धरू शकते 21 दिवसा तुमच्या आणि भूकला आणखी नाही मी हाय तवर उपोषण धरू अगं 21 दिवसाची मुदत असते 21 दिवसानंतर तुला उचलून नेते दवाखान्यात शकते. तू नाही ना तर तुला उचलून नेते ते 21 दिवस मी राहतीच कशाला उपोषण धरले तुझ्यासारखी हाडकोय असली काय होत नाही होय काय होत नाही तू आता म्हणले की मी काय होत नाही मला काय का होईना मला नाही नाही होऊ द्या तुम्हाला काय करायचंय असं आहे काय बरं कुठेपर्यंत आलंय आपलं होय मला नाही माहिती काय तुमचं कुटुपुत्र आलं सकाळी मी म्हणलेलं काय म्हणला होता इथं माणसं बोलू मला काही विषय चेंज करून मित्रांनो बाबा बायको जर राग घालवायचं असलं तर असं करायचं असतं हम्म. काय मोबाईल ठेवते का तिथं आयला बॅलन्स नव्हतं बरं मी टाकला बरं का तुझ्यात बॅलन्स त्या दिवशीच अगं मी रातचा विचारले का तुम्हाला काय रातचा उठून टाकला लगेच तर हम्म. आयला म्हणलं बायको आपली कष्ट करते टाकाव बघ या. मग काय? तुझ्या कामाचं कुणालाच मोल नाही अगं मला आहे की ग माया संग ईर्ष्या तेवढी करू नको ग माझ्या संग मीच करते सगळ्या संग तुमच्या संग कशाला कोण ईर्ष्या? असं आहे का आईला बाजरी काय फेपारली आहे ग होय लयच फेपारली तो वैर्या गाठल्यामुळे बरं वाकून ते माझ्या गोडी लावा वाढत नाही म्हणा पहिल्यांदा बोलायचं कसं बी टाकून दिले आणि पुरा कशाला माझ्या गुड लावायचं अगं त्याला बोलतानाच विचार करून बोलायचं अगं त्यालाच नवरा बायको म्हणते ती त्याला ग नवरा बायको म्हणते तुला माहित नाही का नवरा बायको म्हणजे काय नवरा बायको ही व्याख्या असते कधी मला तुम्ही काय म्हणला ईर्ष्या करती म्हणला त्याचा राग आला असं आहे काय काम होत नाही त्याचा नाही आला राग मला बर आता ते शब्द ध्यानात ठेवतो मी ते ध्यानात ठेवतो मी ईर्ष्या 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 कुणाची ईर्ष्या ईर्ष्या करते मी कोण जायचं वैरणीला माझ अण्णा चाललं होतं अण्णा सकाळी कटवून आले तर तिकडे दगडातून म्हणलं जाते अण्णा मी आणती अगं तुला काम म्हणजे वजा तुला काम होत ना तुला वाटतं काय मला होतंय ह्याला ईर्ष्या म्हणते ग ह्याला ईर्ष्या म्हणते ती दुसऱ्याची ईर्ष्या करायला जाती म्हणला तुम्ही ह्याला म्हणते ती नव्ह तुम्ही म्हणता एका पुन्हा गटकत बदलता बरं आहे का तुझ्याकडे मी म्हणलेलं दोन तोंडाने बोलता मी म्हणलेलं काय पुरावा आहे का तुझ्याकडे काय पुरावा आहे का म्हणजे मी काय पुरावा तुझं ना तू काय खोटं बी बोलशील तू माझ्या संग. खोटं बोलशील मग? तुमच्या नाही मी सांग बरं सांग बरं पुराव चाटला म्हणते का मला नाही तुम्ही काय म्हणली तू काय म्हणली तू काय मी थांब 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 काय म्हणली तू का का पळालीस एका ठोक्यातच नीट करीन हा ना की ठोका हा हा काय फारच इडी झाली आहे मग झाली हा काय म्हणली
भिली पाहिजे थार 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 थार. चूक नसल्यावर का भिऊ मी तुम्हाला? आ मला बोला की मलाच भ्यायला वाजू. आ नखरा करते काय हा माझा भाऊ तर किती भिंटा मी जेवाय काय वाढत नाही तुम्हाला तर. मी नाही तर मी आजपासून उपोषण माझं. नवरा मरायला लागला तर तरी सकाळी संध्याकाळ सकट भाकरी ठोकून ठेवले ते. नवरा कालवण केलंय भाऊजीला जाऊन खावा. नवरा मरायला लागल्यानंतर इचिक वाढायला पुन्हा नवऱ्याला तेवढंच येतं भ्या घालायचं. पुन्हा म्हण नाही नाही भ्या घालायचंच येतं पुन्हा तुम्हाला. पुन्हा म्हण अहो खावा ना हो प्लीज अहो खावा ना हो मी चार मला एवढं येतं सुशिक्षित बोलायला. आता वाढ म्हणतोय पुन्हा तुला चारावं लागणार एवढं लक्षात ठेव. मग तीच म्हणते भ्या आता घालण्याशिवाय मला येतंय आता का वाढ दुसरं? म्हणतोय पुन्हा तुला चारावं लागणार मला. तीच म्हणते भ्या घालण्याशिवाय येतं काय तुम्हाला? ही मी काय म्हणतोय स्वतःला चुकायचं, स्वतःची चुकी असती आणि दुसऱ्याला पुन्हा पाया पडायला लावायचं. आता मी तुला तुमची पद्धतच आहे पहिल्यापासून. आज आहे नवीन मी. आता मी त्याच्या वाढ आधी म्हणतोय किती वेळा केलं या तसं. असं आहे काय आता नवीन थोडीच आहे माझ्यासाठी. बर बर कुणी म्हटलं ही जांभा पाणी तू आज वतून गेली तर म्हणते कोणी वतलं गारट सुटलंय की पडेल दत्त का ठेवलीस पुन्हा पुढवा येत नाही का? असं आहे काय वतीच्या अंगावर पुन्हा म्हणून कोणी वतलं पिकी बाया काय बाय तुझं बिरू मामा कसं म्हणतं का सुद्या. बायको ए बायको माझ्या माणसांचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला कळत गज गज नाही पण राग आला तर तुझ्या चेहरा स्माइल लय भारी दिसते बरं का एकच नंबर स्माइल दिसते. कसली हिरोईन आयला तू इथे तिच्यापेक्षा एक नंबर दिसते बरं का त्या हिरोईनीपेक्षा एक नंबर दिसते तू कंची हिरून आहे तुमची अजून कुणाला ती पाठीमागची मका आहे का त्या मक्कापेक्षा सुद्धा तू गुरी पान दिसते त्या म्हशीपेक्षा सुद्धा दिख म्हणून तुमच्या बस टिकली नाही एखादी बाय टिकली सुद्धा नसते. अगं म्या म्हणून नांदवली हा, नांदवली नांदायला येत होती कुठली बघायला गेल करून आणली तर असं आहे काय मित्रांनो तुमची बायको अशी रागाली का येते हो मला प्रश्न पडलाय मी 13 वर्ष झालं संशोधन करतोय बायको का बरं रागाला येत असेल का बरं येते माझी नवरं वागतेच तसं. अरे कोणाकोणाची बायको अशी रागाला येते सांगा मी मागं पळतोय ती पुढं पळते की ते ताव आलाय त्या बाजरीला जसा ताव आलाय का तसा हिला ताव आलाय बघा कशी पळते बघा आता तर लगेच युटर्न लगेच घेते आलं आलं मला वजन होत नाही ना ईर्ष्या करते तरी मी लोकांची. ईर्ष्या करते गार 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 आईला दोन टायमाची पाणी मी पाजते. या जरा घालून भाजले भरून. अशी ओरिजिनल काम करणारी बायको मला भेटा पाहिजे होती हा हे डुप्लिकेट करते काय काय बोलताय या जिभीला हाड आहे का तुमच्या? बघू वागत्या नाही हाड नाही त्याला तुझ्या जीभ हाड आहे का नाही तर मला दाखव तुझ्या जीभ हाड आहे नाही ना तुझी जीभ दाखव मला काळी आहे का गोरी आहे बघू दे बघू बरं माझी काळी कुळकुळत आहे कुळशावाली. नाही मला हाड बघायचं तुझ्या जीभेचं बघू बरं दाव की ए पोरानो मम्मीच्या जीभ असे काम करत असते ओरिजिनल म्हणजे पोरानं मम्मीच्या जीभीचं हाड बघायला अरे पोरा लवकर आता हाड बघायचा या लवकर हाड 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 बायकोला हाड म्हणा की अगं, असं म्हणा येत नाही म्हणा असं. अग हाड 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 बघायचं हाड जाऊ हा आकर बरं आता साखर टाकतो हाय की तर टाक काय तुमच्या तोंडात साखर. काय आ लय भारी स्माइल देते कडल जाऊन जवळ द्यायचं लांब देते हा का ते रेडखा बसलो रेडखा खाली वाकून काय बघायचंय कशा